नमस्कार मित्रांनो, मराठी प्रोग्रामिंग किडामध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी प्रोग्रामिंग किडा यामध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्सचे जे काय लँग्वेज आहेत त्या लँग्वेज शिकायला मिळतील. ओके, तर आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण शिकणार आहोत सी लँग्वेज म्हणजे काय असते. ही सी लँग्वेज कशासाठी आहे, हिचा शोध कसा लागला आणि का लागला. ओके, तर हे आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही तयार आहात ना? तयार असाल तर लक्षपूर्वक जे काय मी सांगणार आहे ते ऐका. ओके, त्यापूर्वी सी लँग्वेज जाणण्यापूर्वी आपण पाहणार आहोत की लँग्वेज म्हणजे काय, कारण की ते गरजेचं आहे. काहीतरी आपण शिकणार आहोत, ते शिकायच्या आधी त्याचा अर्थ माहिती पाहिजे. आपण म्हणतो साधं सर सी लँग्वेज आहे, जावा लँग्वेज. तर लँग्वेज म्हणजे काय? तर मराठी भाषेत म्हणायला गेलो आपण तर लँग्वेज म्हणजे भाषा. आणि भाषा ही कशासाठी वापरली जाते? तर भाषा ही संवाद साधण्यासाठी. ओके, भाषा ही संवाद साधण्यासाठी आणि आपले जे काही विचार आहेत ते विचार व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा वापर करतो. आपल्याला माहिती असलेल्या भाषा कुठल्या कुठल्या? तर आपल्याला माहिती असलेल्या भाषा ह्या मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, कन्नड, तेलुगू, अजून वगैरे वगैरे बऱ्याच काहीच. तशाच प्रकारे कम्प्युटर सायन्समध्ये पण काहीतरी लँग्वेजेस आहेत, काहीतरी भाषा आहेत की ज्या भाषा आपल्याला कम्प्युटर आणि ह्युमन्स यांना आपले विचार, एकमेकांचे विचार देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जातात. आता तुम्ही म्हणाल कम्प्युटरला कुठं विचार असतात, बरोबर आहे, पण आपण दिलेलं जे काही टास्क आहे कम्प्युटरला, ते टास्क त्याने आपल्याला सांगितलं पाहिजे, बरोबर ना? ते टास्क त्याने आपल्याला पूर्ण झाले का नाही ते सांगितलं पाहिजे ना. मग त्यासाठी पण त्याला काहीतरी लँग्वेज लागेल. तर ती लँग्वेज आपल्याला काय करायची आहे, आज शिकायची, ज्याला आपण म्हणणार आहोत सी लँग्वेज. ओके, तशा बऱ्याच लँग्वेजेस आहेत. त्या बऱ्याच लँग्वेजेस तुम्हाला मराठी प्रोग्रामिंग किडा नक्कीच सांगेल त्याबद्दल. पण तोपर्यंत आपण आता पहिल्यांदा सी लँग्वेजबद्दल शिकूया. लास्ट पॉईंट काय त्या PPT आपल्या की उगम कसा होतो. तर लँग्वेजचा उगम कसा होतो? लँग्वेजचा उगम कसा होतो तर काहीतरी गरज पडते. ओके, प्रत्येक गोष्टीची सुरुवात होण्यासाठी काहीतरी गरज पडते. गरजेशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. तसंच लँग्वेज म्हणजेच भाषा बनवण्याची पण काहीतरी गरज पडते. जसं की बघा, एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीला त्याचे विचार दुसऱ्या व्यक्तींना किंवा दुसऱ्या जे काय समाजात आहेत त्यांना काय करायचे, व्यक्त करायचे. पण त्या व्यक्तीला त्याचे जे विचार आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवताच येत नाही, कारण की त्याचं जे काय विचार आहेत त्याच्याकडे बघून आपण काही पाचू शकत नाही ना, की या माणसाच्या किंवा या व्यक्तीच्या मनात काय विचार चालू आहेत, बरोबर? तसंच त्याला ते विचार लिहिण्यासाठी पण काहीतरी लागेल ना. ओके, म्हणजे तिथं त्याला काय झाली, गरज पडली की त्याच्या मनातले विचार दुसऱ्यांपर्यंत कसे पोचायचे हे त्याला समजत नव्हतं. त्याला ते गरज वाटू लागली, म्हणून त्याने काय केलं, भाषेचा निर्माण केलं, भाषा तयार केली की जी भाषा तो सगळ्यांना आधी शिकवू शकतो, नंतर त्याचे जे काय विचार आहेत ते विचार त्या भाषेमध्ये त्या लोकांना सांगू शकतो. तसंच कम्प्युटर की जी मशीन आहे त्या मशीनला आणि त्या माणसाला इंटरॅक्ट करायला, म्हणजेच काय, एकमेकांशी बोलता यावं यासाठी भाषा बनवल्या. कारण की बघा, मशीन स्वतःहून बोलू शकत नाही आपल्यासारखं, तिला तोंड नाही आहे, बरोबर? मग तिला माणसाशी बोलता यावं ह्यासाठी काहीतरी अशा काहीतरी आपण म्हणू शकतो इन्स्ट्रक्शन्स किंवा असे काहीतरी आपण गोष्टी बनवल्या आहेत. ओके, ज्या इंटरनली त्या हार्डवेअरमध्ये त्या गोष्टी रन झाल्यानंतर किंवा त्या एक्झिक्यूट झाल्यानंतर तो काय करू शकतो, त्या माणसाशी बोलू शकतो किंवा त्या व्यक्तीशी बोलू शकतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाशी तो काय करू शकतो, उत्तरं देऊ शकतो. ओके, तर हे सगळ्या गोष्ट कशावर चालतात, तर भाषेवर चालतात. ह्या सगळ्या गोष्टी भाषेवर चालतात. माणसाला माणसाशी बोलायचं असेल तरी भाषा लागणार आहे. ओके, माणसाला त्या मशीनसोबत बोलायचं असेल तरी त्याला त्या दोघांना माहिती असेल अशी एक भाषा लागणार आहे. तर तीच भाषा आपण शिकणार आहोत, जिचं नाव आहे सी लँग्वेज.
पण ह्या सी लँग्वेजच्या अगोदरसुद्धा कुठल्या लँग्वेज होत्या का, ह्या आपल्याला ह्या पी पी टीमध्ये किंवा आपण म्हणू ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून जाते. ओके. तर इतिहास, सी लँग्वेज आपण शिकणार आहोत, तर त्या सी लँग्वेजचा इतिहाससुद्धा माहिती पाहिजे. कारण की प्रत्येक गोष्टीला काही ना काही इतिहास असतोच, काही ना काहीतरी बॅकग्राऊंड असतेच. आणि ते बॅकग्राऊंड जर माहिती असेल तर आपण त्या भाषेला किंवा त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजू शकतो. ओके. तर ही जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज कोणत्या लँग्वेजवर आधारित बनलेली आहे हे आपल्याला बघायचं आहे. इथे तुम्हाला एक साधा एक टेबल दिलेला आहे, आपण म्हणू एक चार्ट आहे. ओके. की ज्या चार्टवर भाषेचं नाव आणि तिचं वर्ष, त्या कुठल्या वर्षात ती डेव्हलप झालेली आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. तर पहिली लँग्वेज आहे अल्गोल. अल्गोल जी 1960मध्ये उदयास आलेली, डेव्हलप झालेली. त्यानंतर येते BCPL जी 1967मध्ये आली. नंतर येते ती म्हणजे सेकंड बी लँग्वेज. बघा बी लँग्वेज कसं नाव आहे ना, बी लँग्वेज. बघू आपण पुढे काय. बी लँग्वेज आली आहे 1970मध्ये. त्यानंतर आली आहे सी लँग्वेज, जिला आपण ट्रॅडिशनल सी सुद्धा म्हणतो. ओके. ती 1972मध्ये आली. नंतर आली आहे K&R-C. असं कसं नाव K&R-C, काय असेल ते तुम्हाला कळेल. K&R-C मस्त नाव, 1978. ओके. नंतर आली आहे ANSI-C 1989मध्ये. त्यानंतर लास्ट म्हणजेच ANSI-C नंतरचं जे काय व्हर्जन आहे ते आहे ANSI-ISO-C 1990. ओके. तर ह्या लँग्वेजबद्दल आपण डिटेल्समध्ये बघू. डिटेल्स म्हणजे काय, तर ही लँग्वेजचं फुल फॉर्म काय आहे, ह्या लँग्वेज कशासाठी यूज केलेली आहे, ह्या लँग्वेज बनवण्याचं मागचं कारण काय आहे, ह्या गोष्टी थोडक्यात आपण इथे पाहणार आहोत. ओके. तर पहिली लँग्वेज आहे ती म्हणजे अल्गोल. ओके. पहिली लँग्वेज काय आहे, अल्गोल आहे. तर अल्गोलचा जो काय मिनिंग आहे, अल्गोल म्हणजे काय, तर अल्गोल म्हणजे अल्गोरिदमिक लँग्वेज. अल्गोल म्हणजे अल्गोरिदमिक लँग्वेज. ही पहिली लँग्वेज आहे की त्या लँग्वेजमध्ये स्ट्रक्चरल लँग्वेज, ही पहिली लँग्वेज आहे ज्याच्यात एक असं प्रॉपर स्ट्रक्चर बनवलेलं आहे की त्या स्ट्रक्चर म्हणजे आराखडा. ओके. त्या आराखड्यानुसारच त्या लँग्वेजला लिहायचं. ओके. ही लँग्वेज 1960मध्ये इंटरनॅशनल ग्रुपद्वारे बनवण्यात आली. ही पहिली लँग्वेज आहे ज्या लँग्वेजमध्ये ब्लॉक्स वापरलेत. ओके. ब्लॉक्स यूज करून त्याला बनवलेली. की ही लँग्वेज सर्व लँग्वेजचं मूळ आहे. जसं एखादं झाड असते ना, की त्या झाडाची सुरुवात आपण पानांपासून मोजत नाही, तर सुरुवात कुठनं होते, झाडाची मुळापासून होते. झाड म्हणजे आपण समजू प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत. आणि या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमधली सगळ्यात पहिली मूळची लँग्वेज म्हणजे कुठली, तर अल्गोल. ह्या अल्गोल लँग्वेजपासूनच सर्व लँग्वेजला सुरुवात झालेली. ओके. पुढे जाऊ आपण. दुसरी लँग्वेज आहे BCPL लँग्वेज. आता BCPL लँग्वेज म्हणजे काय, तर BCPL लँग्वेज म्हणजे बेसिक कंबाईंड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ही लँग्वेज सिस्टीम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी बनवली होती. म्हणजे जर आपल्याला एखादा सिस्टीम सॉफ्टवेअर बनवायचा असेल तर त्या काळात, ओके, 1919मध्ये जर सिस्टीम सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर त्यावेळेस ते सायंटिस्ट BCPL लँग्वेज यूज करत होते. आता मी सायंटिस्ट म्हणतोय असं का, कारण पूर्वीच्या काळात कम्प्युटर लँग्वेज ही फक्त सायंटिस्ट लोकांनाच येत होती. नॉर्मल लोक, कम्प्युटर सायन्सशी निगडीत नसलेले लोक जे आहेत ते ह्या असल्या लँग्वेज वापरत नसत. ओके. मग BCPL लँग्वेज म्हणजे बेसिक कंबाईंड प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जी कुठले सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वापरण्यात येत होती. 1967मध्ये मार्टिन रिचर्ड्स यांनी ही डेव्हलप केलेली. ओके. 1967मध्ये अशी ही सेकंड लँग्वेज जी अल्गोल या लँग्वेजपासूनच बनवलेली गेली. तर पुढे जाऊ आपण. जी काय तिसरी लँग्वेज आहे आपली, ती तिसरी लँग्वेज म्हणजे काय, बी लँग्वेज. बी लँग्वेज नाव दिलंय का, बी लँग्वेज दिलं असेल तर जे काय BCPL लँग्वेज आहे आपली, जे आत्ताच आपण मागची बघितली, त्या BCPL लँग्वेजचे बरेच काही फीचर्स जे आहेत
ती फीचर्स वापरून बी लँग्वेज लिहिलेली. ओके, म्हणून जे काय केन थॉम्सन होते त्यांनी ह्या लँग्वेजचं नाव बी देऊन टाकलं. ही लँग्वेज खरं तर बेल लॅबोरेटरीमध्ये जे काय युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवणं चालू होती, ती युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी या लँग्वेजला डेव्हलप केलं होतं. 1970मध्ये केन थॉम्सन यांनी ही बी लँग्वेज बनवली होती. ओके, पण ही लँग्वेज युनिक्स जे आहे ऑपरेटिंग सिस्टीम ही अशी एकदम पॉवरफुल नाही बनवली ती. त्यासाठी या युनिक्स किंवा बेल लॅबोरेटरीमध्ये दुसऱ्या लँग्वेज डेव्हलप करण्यामध्ये सुरू झाले. ते आपण पुढे बघू काय. ओके, तर बी लँग्वेज कशासाठी होती, तर बी लँग्वेजचं खरं उपयोग म्हणजे तिला डेव्हलप करण्यामागचं कारण होतं की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची. ओके, आणि बी लँग्वेज ही BCPLचे फीचर्स वापरून लिहिली गेलेली. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे ट्रॅडिशनल सी, जी काही आपण शिकणार आहोत आत्ता. ट्रॅडिशनल सी. ओके, तर ट्रॅडिशनल सी ही की लँग्वेज आहे, ही आत्ता आपण जेवढ्या लँग्वेज बघितल्या मागं अल्गोल, BCPL, बी या सगळ्यांचा वापर करून ट्रॅडिशनल सी बनवलेली. 1972मध्ये डेनिस रिच्ची यांनी ही लँग्वेज डेव्हलप केली, जे की बेल लॅबोरेटरीमध्ये काम करत होते. यामध्ये त्यांनी डेटा टाईप्सच्या कन्सेप्ट ॲड केल्या आहेत आणि बरेच असे पॉवरफुल फीचर्स ॲड केले आहेत की ज्याने ही लँग्वेज एकदम अशी पॉवरफुल लँग्वेज बनलेली. आणि जे काय आपण म्हणलो आत्ताच युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम पॉवरफुल नव्हती, तर त्या युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमला पॉवरफुल बनवण्याचं काम ह्या ट्रॅडिशनल सीने केलं. असं की जे काय आपण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ओके, त्या युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे बरेचसे कोड आहेत ते कोड हे सी लँग्वेजमध्ये लिहिले गेले आहेत. ओके, आणि ही ट्रॅडिशनल सी लँग्वेज जी आहे ही थोड्याच दिवसात एवढी प्रसिद्ध झाली की तिला इंटरनेट डेटा सुपर हायवेमध्ये यूज करू लागले. ओके, तसे सी लँग्वेजचे बरेच यूज आहेत, पण ही लँग्वेज इंटरनेट डेटा सुपर हायवेचा हार्ट बनून राहिली. ओके, म्हणजे ती इंटरनेट डेटा सुपर हायवेची हार्ट बनली की तिच्याशिवाय इंटरनेट डेटा सुपर हायवे हे त्या काळात एक काय म्हणू आपण पॉवरफुल गोष्ट बनली होती की त्या सी लँग्वेजला बनवून इंटरनेट डेटा सुपर हायवे एकदम असा स्ट्रॉंग बनला. आपण पुढे K&RC. आता K&RC काय आहे, तर ही सी लँग्वेजच आहे. ओके, पण 1978मध्ये बॅरिन कर्लिंघम आणि डेनिस रिच्ची यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं, या पुस्तकाच्या प्रसिद्धीमुळं हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं. ओके, आणि या पुस्तकाच्या प्रसिद्धीमुळे जी काही सी लँग्वेज आहे ही सी लँग्वेज K&RC या नावाने ओळखू लागली. म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जे काय करणारी लोक होती त्या लोकांना ते पुस्तक खूप आवडलं. ती सी लँग्वेज त्यांना खूप आवडली, त्यांचा इंटरेस्ट वाढला आणि त्यांनी नुसतं सी न म्हणता ते K&RC म्हणू लागले. ओके, आणि ज्यावेळेस हे पुस्तक प्रकाशित झालं, सी लँग्वेजला प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर या सी लँग्वेजचे नवनवीन व्हर्जन्स डेव्हलप होऊ लागले. सी लँग्वेजची वाढ अशी भरभराट होऊ लागली. ओके, आणि सी लँग्वेज चांगली प्रसिद्ध झाली. त्यानंतरचं जे व्हर्जन आहे सी लँग्वेजचं ते म्हणजे ANSI. आता ANSI काय, तर ANSIचा फुल फॉर्म आहे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर आपली जी सी लँग्वेज होती, ह्या सी लँग्वेजला काहीतरी एक स्टँडर्ड मिळावं. ओके, तिला एक स्टँडर्ड लँग्वेज म्हणून घोषित करण्यासाठी त्यांनी काय केलं, एक टीम बनवली. ANSIने काय केले, एक टीम बनवली. त्या टीमनी सी लँग्वेजवर काम केलं. ओके, त्याच्यात काय प्लस पॉईंट्स असतील, मायनस पॉईंट्स असतील, त्या अभ्यासले, मायनस पॉईंट्स जे असतील ते काढले आपण म्हणू. आणि त्या टीमनी 1989मध्ये
एक व्हर्जन रिलीज केलं किंवा आपण त्या सी लँग्वेजला एक मंजुरी दिली एका व्हर्जनला, तर ते मंजूर केलेलं जे काय व्हर्जन होतं त्या व्हर्जनला आपण ANSI C असे म्हणतो. आपण त्या व्हर्जनला ANSI C असे म्हणतो. ओके. त्यानंतर मग पुढे ANSI C ही ANSI ISO C असं नाव आपण त्या व्हर्जनला दिलं. पुन्हा नंतरचं ANSI C नंतर जे आलेलं व्हर्जन आहे ANSI ISO C ह्याला. तर ANSI ISO C हे काय आहे, तर 1990 मध्ये ANSI C ला इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने काय दिलेली आहे, मंजुरी दिली. ओके. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने. तर मंजुरी दिल्यानंतर जे व्हर्जन तयार झालं, ओके, म्हणजे आता मंजुरी दिली याचा अर्थ काय केला त्यांनी, त्या ANSI C ला अभ्यास केला असेल. ओके. ANSI C ला अभ्यास केल्यानंतर त्याचं कुठलं एक असं प्रॉपर व्हर्जन आलं असेल. त्यानंतर ते व्हर्जन म्हणजे काय, तर त्या व्हर्जनला आपण ANSI ISO C असे म्हणतो. तसंच ह्याला आपण C89 असे सुद्धा म्हणतो. ओके. त्यानंतरची लँग्वेज आहे C99, नंतर C11 जे काही आत्ता आपण वापरतो. ओके. C99 ही 1999 मध्ये झालेली स्टँडर्डाइज, जी आपण त्याच्यामध्ये एक हेडर फाईल्स, इनलाईन फंक्शन वगैरे वगैरे झाले. ओके. की त्यामध्ये न्यू कमेंट्स आलेले आहेत. ओके. सीमध्ये न्यू कमेंट टेक्निक आले आहेत. अजून त्यामध्ये अजून काहीतरी ANSI ISO C ह्यापेक्षा अजून बरेचसे चांगले फीचर्स आलेले आहेत. तर त्या लँग्वेजला आपण C99 असं म्हणतो. आणि जे काय C11 आहे, तर ही C11 ही एम्बेडेड सिस्टीम प्रोग्रॅमिंगसाठी वापरतो आपण. ओके. C11 हे एम्बेडेड सिस्टीम प्रोग्रॅमिंग बनवण्यासाठी किंवा आपण सिस्टीमचे जे काय प्रोग्राम्स आहेत एम्बेडेड सिस्टीमचे ते बनवण्यासाठी वापरतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे सी लँग्वेजचा प्रवास होता. अशा प्रकारे सी लँग्वेज उदयास आली आणि आज सी लँग्वेज ही आपण किंवा असं म्हणू, सी लँग्वेज ही अजूनही जुनी झालेली नाही आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात की सी लँग्वेज ही आता जुनी झाली, पण तसं नाही आहे. अजूनसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी किंवा बरेचसे असे प्रोग्राम्स आहेत की हे जावा, पायथॉन यापेक्षा जास्त सी लँग्वेजमध्ये लिहिले जातात. कारण की मूळ आहे मित्रांनो. ओके. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की ही सी लँग्वेज ही नाही ट्रॅडिशनल ही नाही जुनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि नाही नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज, म्हणजेच नाही लो लँग्वेज आहे. ओके. आपण जर प्रोग्रॅमिंगच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ही लो लँग्वेज प्रोग्रॅमिंग पण नाही आणि हाय लँग्वेज प्रोग्रॅमिंग पण नाही. ही मिडल लेवल, म्हणजेच मिडल लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे की जी लँग्वेज हाय लेवलचे पण फीचर्स आहेत तिच्यात आणि लो लेवलचे पण फीचर्स आहेत. म्हणून आपण तिला काय म्हणतो, मिडल लेवल लँग्वेज, की आज सुद्धा तिला वापरलं जातं. जरी पायथॉन, जावा ही प्रसिद्ध असले तरी तिला वापरलं जातं. आणि प्रत्येक जण जर प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायचं म्हटलं तर सुरुवात जर सी लँग्वेजपासून केली तर त्याला पुढच्या लँग्वेज शिकायला खूप सोप्या जातात असं म्हणतात. आणि खरोखरच ते आहेच की जर तुम्ही सी लँग्वेज शिकलात तर तुम्हाला त्या सी लँग्वेजच्या पुढचे जे पण लँग्वेज आहेत C++, जावा, पायथॉन यांमध्ये काहीच अडचण येणार नाही. त्यामुळं सी लँग्वेज चांगली शिका, तुम्हाला पुढे काहीच अडचण येणार नाही. थँक्यू. पूर्ण लेक्चर बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि आमचे येणारे पुढचे जे लँग्वेज आहेत पुढचे जे काही येणारे लेक्चर्स आहेत ते पण तुम्ही बघा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.